जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. बरोबर 5 वाजता आपल्या प्रमुख अतिथींचं आगमन होईल. आदरणीय लोकनेते युगेंद्रजी ठाकूर आपल्या अप्पा यांचं 5 वाजता आगमन होईल. आगमन झाल्यानंतर आदिशक्ती बाजूला ज्येष्ठ नागरिक, डाव्या बाजूला कार्यकर्ते बसतील आणि मग दिनदर्शिका प्रकाशन सोहळा होईल आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान होईल. असं केले आज दीपावलीच्या पहिल्या दिवशी आज एकादशी वसुबारस अशा सुवर्ण क्षणी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर्व मान्यवरांचं, कार्यकर्त्यांचं, विश्वस्तांचं, सल्लागारांचं आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुझा मोबाईल इनका मोबाईल चालू करो. बघा आमचं पत्रकार. हा धन्यवाद. मी तो आमचा रोजचा दर्शन घ्या सर आणि आई चंडिका देवी जुचंद्र यांचा. मला कुकिंग मसाला गेला आमच्या गावचे गोल्डमॅन. जवळ जरा
आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या आदिमाया आदिशक्ती माय माऊली कुलस्वामी चंद्रिका मातेच्या दर्शनाला सर्वप्रथम आपण मंदिरात जाते, आदिशक्तींचं दर्शन घेते आणि तदनंतर भूमिपूजन सोहळा आणि मग प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. आदिमाया आदिशक्ती माय माऊली कुलस्वामी चंडिका मातेच्या मंदिरामध्ये सर्वप्रथम भूमिपूजन सोहळा संपन्न होईल. सूर्यास्ताच्या आदिमाया आदिशक्ती माय माऊली कुलस्वामी चंडिका मातेच्या मंदिराच्या पश्चिमेला 199 पायऱ्या आहेत. गावाकडून यायचा तो मार्ग आहे. पण आता आपण 2000 सालापासून पूर्वेकडचा प्रशस्त मार्ग सुरू केला. त्यानंतर 2018ला आदरणीय कन्हैयाजी भोईर बेटा शेठ यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर पहिली उद्वाहक लिफ्ट सुरू झाली. आता आपल्याला भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून मोठ्या संख्येची जवळजवळ 22 लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाचं भूमिपूजन आज दीपावलीच्या पहिल्या दिवशी एकादशी आणि वसुबारस असा सर्जाला योग आहे. आदरणीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आपल्या सर्वांचे आप्पा यांच्या शुभ हस्ते उद्वाहकाच्या भूमिपूजन सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे. ओम स्वस्तिनेंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तिनः. भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व विश्वस्तांनी, सल्लागारांनी, सहयोगींनी, आमच्या कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांनी भवनमध्ये यायचं आहे. देवानो यथा सर्वमिदप्रैहि असन्नप्रायुः रक्षितारो दिवे दिवे. आता अक्षर घ्यायच्या, गणपतीचं स्मरण करा. निर्विघ्नमस्तु. आजच्या भूमिपूजन सोहळ्याचे पौरोहित्य पाठक गुरुजी करत आहेत. मंदिराच्या पूर्व पायथ्याशी आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा उजव्या बाजूला एक लिफ्ट आहे, उद्वाहक आहे. पण ही तिच्या बरोबर समोर डाव्या बाजूला जवळजवळ 12 आसनं आणि 12 लोकांची, 12 भाविकांची सोय होईल अशी ती उद्वाहक लिफ्ट ज्याचा भूमिपूजन सोहळा आता सुरू आहे. पृथिवींतस्य पृथिवीमायकुंसीः भूम्यै नमः कूर्मायै नमः अनंतायै नमः. स्वतःचं नाव घ्या, आपल्या मंदिरचं नाव घ्या. बोला मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्तो वेदोक्तो पुण्यफलो प्राप्त्यर्थम अद्य दिने चंडिका भक्तजनश्च साहाय्ये उद्योगाच भूमिपूजन अहम यथाशक्ती करिष्ये. उपस्थित सर्वांना दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात येणार आहे. बसून अपसर्वं ते भूताये भूतानि संसदा हे भूतादिकर्तारस्येनं दृश्यवाज्ञा अपक्रामन्त भूतानि पिशाचरं सर्वेषां वरोधेन पूजा कर्म समारवे. कुणीही बाहेर चपला काढल्या नाही तरी चालतील. भवनमध्ये या, चप्पल काढू नका. एक विशेष सूचना, आपण चप्पल न काढता आतमध्ये आलात तरी चालेल. दर्शयामि. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया चप्पल न काढता आतमध्ये या. चप्पल न काढता आतमध्ये या. या चप्पल घालून या तरी चालेल. चंद्रमा मनसो जातो सूर्यो अजायता सोत्रात भागिष्य प्राणस्मुखात गणजायतो तैलदीपाय नमः गंधदीपाय नमः.
पाणी द्यायचं फळाभोवती पेढावती पाणी लाव अन्नपदेन शनो देहन विषुनाम पप्रदादारं तारिकपूर्जन्नो देशितिपदे चतुष्पदे खड्गं चक्रगते शुचाभ्रणां शूलं भुषिण्डिं शरा शङ्खं सन्धदते करे श्रेणां सर्वाङ्गभूषाभ्रां नीलात्मुद्यवासिकां सेवी महाकालिका यामस्तो स्वपि देहरो कमलजो हन्तुं मधुकैटभं शस्त्रदेवताक्षो नमः गन्धादिवेहि सम्पूजेत बाबा नितीन पाटील आपण अगोदर भवन मध्ये यायचं आहे. नितीन पाटील भवन मध्ये आलेल्या सर्वांना चहा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. परिबाधमाना ऐवैः प्रदेति बाहुञ्जाया एतिं परिबाधमानस्ततो विश्वापयोना सम्परिवां नाभिर्मे चित्तं विद्याजं वायुर्मे भसत्वृदा आनन्दकण्डापाङ्गमयस्फुरदां सङ्गाभ्यां पदिमां धर्वो शिवशिराजः शस्त्रदेवतात्ममां सकलोपचाराते गन्धाक्षर पुष्पाणि समर्पयामि. न्यासाचे सन्मान्य अध्यक्ष देवेंद्रजी किनी यांना विनंती आहे की आपण भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर सर्व पाहुण्यांसह भवन मध्ये यायचं आहे. अनन्तं मासिकेशेषं पद्मनाभं च कम्बलं शङ्खपल्लिकं जय या अरे आता कडून होईल सगळ्यांनी डॉक्टर म्हात्रे, पद्माकर पाटील, निवृत्ती म्हात्रे, शिवछत्रपती शिवाजी महाराज जसे गडावर पोहोचले आणि तोफांची सलामी झाली तसाच प्रकार आदिशक्तीच्या गडाच्या पायथ्याशी होत आहे. भूमिपूजन सोहळा झाला आणि फटाक्यांची आतषबाजी झाली. दीपावलीच्याही निमित्ताने आणि भूमिपूजनाच्याही निमित्ताने चंडिका मातेची जय. पडला मध्ये दूर आहे हे बघा हे काय कामातून गेलेलं म्हातारा बरं भूमिपूजन सोहळा याचा चांगला संपन्न झाला. ऑफिसमध्ये पण बघितलं बाबा
मंचावर आप्पांचं आगमन झालेलं आहे. कन्हैयाजी भोई यांचं आगमन झालेलं आहे. केदारनाथ पाटलांना विनंती आहे मंचावर यायचं आहे. हरिहर पाटलांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर मात्रे यांचं आगमन झालेलं आहे. हेमराजी भोई आपण मंचावर आहात, मंचावर या आपण. त्याचप्रमाणे नरेंद्रजी भोई दादा आपण मंचावर या. सरपंच बबन भाऊ केदारनाथ पाटील या. कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंडळी आपण सोपा यासाठी ठेवला होता की जेणेकरून आम्हाला कार्यक्रमाच्या दृष्टीनं सोपं जाईल. पण आम्ही आपल्याला बऱ्याच वेळा त्यांच्या ऑफिसमध्येही बघितलेलं आहे, खुर्चीवर बसलेलं. ठीक आहे, आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. चंडिका माते की जय. सर्वप्रथम यासाठी सन्माननीय अध्यक्षांना विनंती आहे की आपण आपणचा सन्मान करायचा आहे. त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि आदिशक्तीची आपण चांदीची फ्रेम बनवलेली आहे. ती चांदीची फ्रेम यासाच्या वतीने द्यायचं आहे. पुढे वा दिन भाऊ. यानंतर डॉक्टर मात्रे यांना विनंती आहे याच्या वतीने आपण बेटाशेटचा सन्मान करायचा आहे. त्यांना ही चांदीची फ्रेम, पुष्पगुच्छ आणि शाल द्यायची आहे. डॉक्टर पुष्पचंद्र म्हात्रे मंडळी. डॉक्टर म्हात्रे अगोदरच कल्पना दिली होती. आपण बेटाशेटचा सन्मान यासाठी करायचा आहे की 2011ला आपण पहिलं भूमिपूजन त्यांच्या हस्तेच केलं होतं आणि आज 2025ला दुसऱ्या उद्वाहकाच्या भूमिपूजनाचे ते प्रमुख अतिथी आहेत. त्यानंतर पद्माकर पाटलांना विनंती आहे, या ठिकाणी दाढीबाबा उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान पुष्पगुच्छ म्हणून आपण करायचा आहे. आमचे भूचंद्र गावचे आरती सम्राट पद्माकर पाटील आणि आमचे कुटुंबीय दत्तात्रय पाटील दाढीबाबा त्यांचाही सन्मान या ठिकाणी करत आहोत. अतिथी देवो भव. बाकी आम्ही सर्वांचा सन्मान या ठिकाणी झाला असे जाहीर करतो. कारण जनार्दनजी मात्रे, केदारनाथजी पाटील, सरपंच बबनजी, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सल्लागार हेमराजी भोई, हरिहरजी पाटील हे सर्व ग्रामदेवी न्यासाचे ज्येष्ठ सहयोगी आहेत, सल्लागार आहेत. मंडळी, आजचा जो कार्यक्रम आहे हा दीपावलीच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम. आज उद्वाहक जे आपण तयार करणार आहोत मंदिरात जाताना पहिलं उद्वाहक आहे ते 2011ला केलं, त्याच्यानंतर 2024ला वितरण केलं. पण आपली जी इमारत आहे ही इमारत 2000 सालातली आहे. बघता बघता आपल्या बिल्डिंगला 25 वर्ष होत आहेत. त्यामुळे नवीन उद्वाहक मोठ्या संख्येचं जवळजवळ 12 ते 15 लोकांचं उभे करावं अशी संकल्पना पुढे आली आणि या संकल्पनेला आमच्या कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला. त्यामध्ये सर्वश्री कन्हैयाजी भोईचा वाटा आहे आणि म्हणून योग अतिशय आज चांगला जुळून आला आणि आजच्या शुभ मुहूर्तावर हा 22 ते 23 लाखाचा प्रपोजल असलेलं ते उद्वाहक सुरुवातीला आरसीसी कंस्ट्रक्शन आणि नंतर त्यामध्ये लोक बसवले जाईल याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. आपण त्या दिवशी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये आपली ही जी जागा आहे जी वन जागा आहे आपल्याला 12 एकर जागा
वन खात्याची आपल्याला मिळालेली आहे, पण ती आपल्या नावी होत नाही. केदारनाथ पाटील जे अध्यक्ष असताना आपली वन जागा नावी होण्याची प्रक्रिया सुरू केली, पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे थांबले, पत्रव्यवहार झाला. पण आप्पांनी अतिशय उत्तम असं आम्हाला त्या दिवशी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानुसार वन जागा नावी करणं, उद्वाहकाची उभारणी करणं, ह्या कार्यक्रमाला गती मिळाली आणि तो आज शुभदिन आपल्या समोर आलेला आहे. आणि याच दूरदर्शनच्या योगावर परवा दिवशी एक बातमी आली. पालघर जिल्हा नियोजनाच्या कमिटीने त्या ठिकाणी जे 7 देवालय घेतलेले आहेत विकासासाठी, त्यामध्ये आपल्याही चंडिका मातेचा उल्लेख आहे. याही अगोदर पालघर जिल्ह्याने आपल्याला जवळजवळ 65 लाखाची मदत केलेली आहे. तर आपण आता आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे बोलूया. हा कार्यक्रम म्हणजे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा. आपण सर्वप्रथम दिनदर्शिका ठेवलेली आहे, त्याचा प्रकाशन आदरणीय आप्पांच्या हस्ते करत आहोत. चंडिका माते की जय. मंडळी, 2007 मध्ये बालयोगी सदानंद बाबांनी आपल्या पहिल्या दिनदर्शिकेचा शुभारंभ केला होता, प्रकाशन सोहळा केला होता. त्यानंतर 2007 पासून आपण सातत्याने प्रत्येक वर्षी आदिशक्तीची दिनदर्शिका छापत आहोत, छपाई करत आहोत आणि आज 2026 ची दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. कारण मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे. प्रत्येकाच्या घरात ही दिनदर्शिका जावी, लक्ष्मी सहित चंडिका मातेचं पूजन व्हावं, हा या तुमच्या आपला मागचा उद्देश आहे. आणि अशा रीतीने बालयोगी सदानंद बाबांच्या आशीर्वादानुसार ही दिनदर्शिका आपण प्रत्येक वेळी छापत आहोत. शुभांगीताई भेटणं विनंती आहे, आपण मंचावर यायचं आहे. आपण दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न केलेला आहे. यानंतर मी आदरणीय केदारनाथ पाटील यांना विनंती करेन की आपण प्रमुख पाहुणे आहात. मला अजूनही आठवतं की 1993 मध्ये बरं का, आपल्या मंदिराच्या पश्चिम पायथ्याशी आदरणीय आप्पांच्या हस्ते आपण फुलाची पाकळी आणि महाराजांच्या साठी होमचं भूमिपूजन केलं होतं 1993 ला. त्यावेळी केदारनाथ पाटलांनी आप्पांच्या सोबत भाषण केलेलं होतं आणि आजही 93 नंतर चांगला योग आलेला आहे. आणि ते केदारनाथ पाटील विनंती आहे की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ज्येष्ठ आहात, 82 वर्षाचे आहात, तरी पण 5 मिनिटं आम्ही आपल्याला देत आहोत. अजून बोललं तरी चालेल. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत. आजूमाया आदिशक्ती चंडिका माता, कालिका माता, महिषासूर मर्दिनी श्री गणेशाला वंदन करून आज या शुभदिनी आपण सर्वजण जमलेले आहोत आणि ह्या कार्यक्रमाला 4 चार लावण्यासाठी आपले लाडके नेते, लोकनेते जितेंद्रजी ठाकूर खास करून उपस्थित राहिले आहेत. प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो न्यासातर्फेही आणि आमच्या जय चंडिका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की वेळात वेळ काढून आप्पा इथे आले, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतीलच. परंतु आज हा दीपोत्सव एका वेगळ्या अर्थाने चंडिका मंदिरात साजरा होत आहे. आपल्याला माहीतच आहे, यापूर्वी आपण 2 पूर्वांकडे चालू केल्या होत्या. सर्व सहकार्य अर्थात कन्हैया भोई यांचं होतं. 3री पूर्वा एक लिफ्ट आपण चालू करतो आहोत, त्यालाही त्यांचं सहकार्य लाभेल आणि लाभणार आहे हे जाहीर करतो. त्याबद्दल कन्हैया भोई
यांचं मी खास अभिनंदन करीन की देवाचं कार्य असल्यानंतर त्यांचा हात नेहमीच पुढे असतो. आमचे हे मंदिर बांधल्यापासून ते मंदिराच्या पूर्ण होईपर्यंत सर्व सहकार्य सल्ला आणि जिथे जिथे आम्हाला जायला पाहिजे होतं त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य बेटा आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. आणि त्यामुळेच हे आपण हे भव्य मंदिर उभं केलेलं आहे. ते सर्व भक्तांच्या आणि कार्यकर्त्यांच्या देणगीदारांच्या सहकार्याने झालेलं आहे. मंदिर झालं पण आता प्रश्न उभा राहिला आपल्यापुढे मंदिराच्या जागेचा. फार मोठी समस्या आहे. 2 जागांचा संबंध आहे आपल्याला की चंडिका मंदिराला ही जागा मिळवायची आहे. 10-15 एकर काय जे असेल ती ते एक आपल्या पुढे आव्हान आहे. दुसरं आव्हान तुम्ही म्हणाल की चंडिका देवी मंदिराला जमीन नाही का, तर ह्या चंडिका मंदिराला जमीन आहे. जवळजवळ 1 एकर जमीन या मंदिराची आहे. परंतु ती शेतामध्ये आहे आणि त्या शेत जमिनीला अनेकांची नावं लागलेली आहे आणि त्याचंही सुनावणी प्रांतासमोर आमची चालू आहे. गेले 7-8 वर्ष तारीख पे तारीख चालू आहे. चंडिका कृपेने तोही प्रश्न सुटेल, आप्पांच्या सहकार्याने ह्याही जमिनीचा प्रश्न सुटेल अशी मला आशा आहे. आज ह्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आमचे सगळे उपस्थित आहेत. ज्येष्ठ नागरिक सांगितले म्हणजे त्यांची परिस्थिती जरा हलाखीच असते. दारासमोर गाड्या असत्या तरी आजच्या ज्येष्ठ नागरिकांचं काय परिस्थिती आहे ते त्यालाच माहीत असतं. अशा स्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी काही करावं अशा उद्देशाने आम्ही एक संघटना स्थापन केली आणि ग्रामीण भागातल्या ह्या ज्येष्ठांना काही मदत करण्याचा प्रयत्न केला. कधी आम्ही त्यांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला, कधी डॉक्टर आणून त्यांचं आरोग्य तपासणी केली. फार मोठी आमच्याकडे समस्या होती आणि आम्हाला आशाही होती की आम्ही काय फार करू यांच्यासाठी. पण सरकारी कायदे असे आहेत की फारसं काही करता आलं नाही. तरी या वयोवृद्धांना एक आनंद देण्यासाठी प्रत्येक वर्षी भोजनाचा कार्यक्रम, त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम, त्यांना थोडंफार बक्षीस देण्याचा कार्यक्रम आमच्या दार्शनिक लोकांच्या सहकार्याने आम्ही करीत आहोत. आजही आपण ते करणार आहोत. आप्पांच्या हस्ते सर्वांना आम्ही बक्षीस जे भेटवस्तू दिलेली आहे ती वितरित करणार आहोत. पुन्हा एकदा आपण सर्वांनी इथे उपस्थित राहिला, या गोड कार्यक्रमाला, या भक्तिमय कार्यक्रमाला उपस्थित राहिलं. एक चांगला कार्यक्रम आपण इथे केलेला आहे आणि आपल्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय चंडिका. कार्यक्रम अतिशय मोठ्या स्वरूपात होणार आहे कारण आपल्याला याही पुढचा कार्यक्रम आहे. दीपावलीचा दिवस आहे. एक नुकतंच नवरात्र संपल्यानंतर आपण प्रसादालयाचं आणि भवनचं विस्तारीकरण केलेलं आहे. ते विस्तारीकरण म्हणजे या ठिकाणी जी लग्न होतात त्याच्यासाठी नवरा आणि नवरी यांच्यासाठी चेंजिंग रूमची गरज असते आणि ते वरती तयार करण्यात आलेले आहेत. यानंतर एक प्रातिनिधिक स्वरूपाचा आम्ही सन्मान करणार आहोत. म्हणजे देणगीदार भरपूर आहेत पण त्यांचा एक प्रातिनिधिक स्वरूप असं की चंडिका मंदिरामध्ये यात्रा, नवरात्र उत्सव, पारायण सोहळा, त्यानंतर विवाह सोहळा असे 4 उपक्रम असतात आणि या सर्व उपक्रमांना आमचे कार्यकर्ते मोठ्या जिद्दीनं सहयोग देतात. ज्याप्रमाणे बेगाशेठचा मोठा सहयोग आहे, आमच्या कनेरे रियायतीचा सहयोग आहे, तसंच या आदिशक्तीला ज्यांनी पार्टनर मानलेला आहे, भागीदार मानलेला आहे आणि येणाऱ्या नफ्यातून ते देवीच्या कार्याला सातत्याने सहयोग देतात ते म्हणजे आमचे ज्येष्ठ सहयोगी हरिचंद्र गणपत पाटील. आमचं गाव त्याला गोल्डन मॅन म्हणतोय आपण, पण त्यांच्या आईचा आपण 61व्या नवरात्र उत्सवात सन्मान केला होता, केरुबाई पाटील. तर आज त्यांच्या मुलाचा आपण सन्मान आपल्या हस्ते करत आहोत. हरिचंद्र पाटील एक प्रातिनिधिक स्वरूपाचा सन्मान आणि विशेष असं
की आम्ही जेवढे लोक इथं हजर आहोत ते आमच्या हातातल्या बोटातल्या जर अंगठ्या जर एकत्र केल्या तरी त्यांच्या सोन्याची तुलना होणार नाही. पण त्यांना जी हौस आहे, त्यांना शून्यातून वरती आलेला हा माझा म्हणजे आपल्या चंद्रगेचा भक्त आहे. त्यानंतर गणेश पाटील यांना विनंती आहे, आपणच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. मंदिराच्या विकास कार्यामध्ये सातत्याने सहयोग असलेले गणेश पाटलांचा सन्मान. चंद्रिका माते की जय. आता जो उद्घाटनाचा जो भूमिपूजनाचा सोहळा आहे, या सोहळ्याला सुरुवात करण्यापासून आतापर्यंत मोठा सहयोग लाभलेला आहे. मी विनंती करेन बेकाशेच्यांना की आपण आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार जयदेव ठाकूर, चंदिकाण्याचे अध्यक्ष, इतर सर्व मान्यवर उपस्थित, चंदिकाण्याचे सर्व सहयोगी सदस्य व ज्येष्ठ नागरिक. आज आपला दुसऱ्या लिपचा भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे. आज वसुबारस दीपावलीचा पहिला दिवस. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपली जी चंदिका मंदिर न्यासाची कमिटी आहे व सर्व उपस्थित सहयोगी आहे. आज देणगी देणारे खूप लोक आपल्याकडे आहेत किंवा आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. पूर्वी आपण 25 वर्षापूर्वी सर्व ही मंडळी आज समोर बसलेली आहे. सर्वांनी खूप मेहनत करून, कारण पूर्वी गावोगाव वर्गणी मागून आपण वर्गणी जमा करायचो अशी परिस्थिती होती आणि वर्गणी जमा होत नाही म्हणून एखादे मुंबईचे नाटकाचे प्रयोग गावात लावायचे, त्याच्यातून 2 पैसे मिळून चंदिकेला कशी मदत करता येईल अशा प्रकारे वेगवेगळ्या आयडिया वापरून या सर्व मंडळींनी चंदिका मंदिराचा जो आपण विकास आज पाहतोय त्याचं एक खूप मेहनत आणि खूप प्रयत्न केलेला आहे. म्हणून या सर्व न्यास व न्यास सोबत असणाऱ्या सर्व मंडळींना मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आपण बरेचसे कार्यक्रम बघतो, परंतु ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हे खूप कमी कार्यक्रम असतात. चंदिका देवी असे बरेच या ठिकाणी कार्यक्रम करते की आपण बघतो की सामुदायिक विवाह सोहळा तो देखील एक मोठा कार्यक्रम या विभागात असतो की ज्या लोकांना, ज्या मुलांना काही किंवा ज्या आई वडील आहेत की त्यांना लग्न काही मोठ्या खर्चाने करू शकत नाही, परंतु तेवढ्याच खर्चाने सर्वांना जेवण देऊन फक्त 101 रुपया तिकडे दरवर्षी 40 ते 50 लग्न होतात. म्हणजे चंदिका मंदिर न्यासाने फक्त मंदिराचं विकास कार्यच नाही की या विभागात गरज ओळखून त्या ठिकाणी कशा प्रकारे जनहित उपयोगी कार्यक्रम केले पाहिजेत आणि ते तसे राबवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलेला आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो केदारनाथ पाटील साहेब पण बोलले, म्हणून पंत देखील बोलले की आपली चंदिका न्यासाची जमीन आपल्या नावावर करणं एक महत्वाचा विषय आहे. कारण आपण बऱ्याचशा गोष्टी करत राहिलो, परंतु जे महत्वाचं आपलं काम आहे त्याच्याकरता आपला फॉलो करणं गरजेचं आहे. बाकी जसं जीवदानी मंदिरची संपूर्ण प्रॉपर्टी बोला की जीवदानी मंदिरमध्ये आपण देखील जातोय, त्या ठिकाणी त्यांची जमीन त्यांच्या नावावर आहे. त्याप्रमाणे आम्ही आपणची 4-5 दिवसापूर्वी गाठभेट केली. आपण सांगितले की तुम्ही जिकडे जिकडे जाणार तिकडे तिकडे मी तुम्हाला मदत करेन, बाकी तो फॉलो केल्याशिवाय तुमचं काम होणार नाही आहे. मग या ट्रस्टी समोर सांगतो मी, जरी तुमच्या ट्रस्टीवर नसलो तरीही ही जमीन नावावर करण्यास कुठेही जाण्याची वेळ होते, कुठल्या मंत्र्याकडे असो, दिल्ली असो, नागपूर असो, कोणत्याही फॉरेस्टच्या विभागात असो, प्रत्येक वेळी मी तुमच्या सोबत येईन आणि त्या कामात एक आपण सर्वजण गावकरी एकत्र येऊन ते काम लवकरात लवकर कसं होईल ते आजपासून आपण निश्चय करूया आणि आपली जमीन आपण नावावर करण्याकरता सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आम्ही अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय आणि आपल्याला जेव्हा जेव्हा लागेल ती मदत आपण घेणार आहे. आपण आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि आपण भाषणात देखील बोलतील. पुन्हा एकदा मी संपूर्ण ट्रस्टीला मनपूर्वक धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असं एक कवीने म्हटलेलं आहे. आणि 1993 पासून आम्ही आपणकडून काही ना काही घेतच आहोत. बालकी सानंद बाबांच्या हस्ते आपण रंगमंचाचा शुभारंभ केला. त्या कार्यक्रमात सुद्धा आपण हजर होते, अनंत तरेजी हजर होते बरं का. नवीन उद्घाटनाचा सुद्धा शुभारंभ केला आपण. आज त्यांच्याच हस्ते आपण आपल्या नवीन उद्घाटनाचा भूमिपूजन सोहळा केलेला आहे. यानंतर वनजमिनीचा सुद्धा भार त्यांच्यावर आम्ही टाकलेला आहे. मी आपणाच विनंती करेन
की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तदनंतर ज्येष्ठ नागरिकांचा एक प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान केला जाईल. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील सर्व पक्षीय म्हणजे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, वेगवेगळी पदं भूषवणारी सर्व आदिमाजी लोकप्रतिनिधी, उपस्थित सर्व मान्यवर, चंडिका मंदिरचे अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी, एक चित्रमध्ये बरं वाटतं. निवडणुका लागल्या ना काय एकमेकाच्या उरावर बसणारी लोक एकत्र एवढी कुठे बघायला मिळत नाही. पण इतर वेळी एकत्र काम कसं करायचं? डाव्या बाजूला बसलेला हरिहर कुठे गेला, तो तिकडे, सगळ्यांना पक्षच आठवत नाही कुठल्या पक्षात आहे. आणि सकाळी ज्या पक्षात असतो त्याच पक्षात संध्याकाळी येतील याची खात्री नसते. त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण एकमेकाच्या उरावर बसणारी लोक राजकारणाच्या वेळी, ज्यावेळी समाजकारणे आपल्या मंदिराचं काम आहे त्यावेळी एकमेकाच्या हातात हात घालून काम करतात, हे चांगलं. प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला काय ना काय पक्ष असतो, त्याने त्याचं काम करावं. पण ज्यावेळी समाजाचं काम होते त्यावेळी पक्ष आपण आपल्या पक्षाच्या जागेत ठेवू आणि एकत्रितपणे काम केलं पाहिजे. आज खरोखर मनापासून बरं वाटते. काही चांगल्या असं लिफ्ट वाढीव लोकसंख्येच्या 5-6 जण जातात ते 10, 12, 15 त्याप्रमाणे आपण दिवसानीला फर्निक्युलर केलं. दिवसानी जरा जास्त उंचाव आहे. आणि चंदिका मातेचं जे मंदिर आहे ते कमी हाईटवर आहे. पण त्या इकडे जसं लिफ्ट केलाय, फर्निक्युलर केलाय, तशाच वेगवेगळ्या सोयी इकडे आपण केल्या पाहिजे. मी एकच सांगतो अध्यक्ष महोदय तुम्हाला आणि सगळ्यांना, प्रदीप तेंडुलकर जे आपल्या दिवसानी मंदिरचे ट्रस्टी आहेत आणि आपले नगराध्यक्ष होते, त्यांची भेट करून दिली, तुमचं बोलणं होते. त्यांनी दिवसांनी मंदिर करतो. आपण अख्खी खालपासून वरपर्यंत फर्निक्युलर केलं आहे. त्याला लागणारी जागा असेल, मंदिराची जागा असेल, ही सगळं आपण फॉरेस्ट म्हणजे काहीतरी आपला शत्रू आहे आणि आपल्याला काही देणारच नाही अशी भूमिका करू नका. फक्त गव्हर्नमेंटचं काम असलं का त्याच्यामध्ये धक्के खायला तयारी माणसाने ठेवली पाहिजे. म्हणजे अगदी क्षुल्लक कामाकरता 10 फेऱ्या मारायला लागतात. त्या फेऱ्या एकदा मारा आणि मी तुम्हाला सांगतो त्या कुठेतरी मुला मुली करता चेंजिंग रूम बनवली, अमुक बनवलं, त्यापेक्षा मास्टर प्लॅन करा. एक पंचवार्षिक योजना तयार करा. सगळी कामं आज होतील असं नाही, परंतु एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला टप्प्याटप्प्याने पण सलग प्रमाणे ती कामं कशी होती. मग ते काहीतरी सामाजिक कार्यकर्ता मंच असेल, सामुदायिक विवाह होतात. आज जीवदानी माझ्या मंदिरामध्ये अभिमान वाटतो मला का काही हजारामध्ये अमुक लोकांचं जेवण आणि लग्न म्हणजे मंडप, ब्राह्मण, 2 ग्रॅमचं गाणं, बड्डे, मंगळसूत्र, सगळा खर्च. आणि 200 लोक काय 400 लोक असं काहीतरी आहे, मला नक्की माहिती नाही. मी कोणत्याही देवळाच्या ट्रस्टवर बेस नाही, लहान भाऊ वगैरे आहेत. पण त्याने एक चांगलं आहे का आपण सामुदायिक विवाह करतो, पण त्याचबरोबर इतर वेळी पण एखाद्या गरजूला असं वाटत असेल का आपलं हॉल सकट, जेवणासकट अगदी कमी बजेटमध्ये लग्न झालं पाहिजे. जे काय 5, 15, 25 हजार रुपयामध्ये 200-300 लोकांचं जेवण आणि सगळं मी सांगितलं तुझं मणी मंगळसूत्र दिवसानी मंदिर ज्या पद्धतीने देते तसं आपल्या पण मंदिरामध्ये ही लग्न व्हावी. कारण का आजकाल घरापुढे जागा आहे अशातला भाग आहे नाही आणि सगळ्यांना हॉल काय परवडत नाही. अशा वेळी मंदिराची किंवा त्या ट्रस्टची जबाबदारी आपली जबाबदारी आहे. आपण कोणावरही मेहनत करत नाही.
मेहरबानी करत नाही. आपल्या कॉलेजचा देखील तुम्ही स्टेज बघितलं तर कोणतीही सामाजिक संस्था आली, कोणत्याही धर्माची, मग तो मुस्लिम असो, कॅथलिक, हिंदू तर आहेतच, पण मुस्लिम असो, कॅथलिक असो, जैन असो, बौद्ध समाज असो, का आणखी कोणता समाज, कोणत्याही समाजाचं, जातीचं, धर्माचा कार्यक्रम असेल तर त्याचं सगळं फुकट आपण करतो. त्यांच्याकडून एक नवा पैसा भाडं घ्यायचं तर नाहीच. त्यांना माईक, साफसफाई, खुर्च्या या सगळ्या आपण देतो. त्याच पद्धतीने आपल्या मंदिरात देखील आपल्या गावातल्या लोकांना भविष्यामध्ये चांगली सेवा दिली पाहिजे. फक्त पूजा अर्चा म्हणजे आमचं ट्रस्टचं काम संपलं असं होत नाही. आपल्याला एक सामाजिक जबाबदारी आहे आणि तुम्हाला ज्यावेळी लोकांनी या फ्रंटवर बसवलाय, तुमच्यावर एक विश्वास टाकलाय, तो विश्वास चांगल्या प्रकारे सार्थ कसा होईल एवढं सगळ्यांनी बघा. एक मास्टर प्लॅन करा, त्याच्यामध्ये जे लागेल ते सहकार्य मी देखील करेल. फॉरेनची जागा आपण फॉलो करू. प्रदीप तेंडुलकर तुम्हाला दिलेला आहे, तो माणूस सांगेल ना, कारण का त्याला अनुभव आहे. आपण केली ना दिवसानी मंदिराची एवढी जागा, जर दिवसानी मंदिराचं होऊ शकते ते पण आपलंच आहे ना. मग या देवळाचं काय नाही होणार. त्याच्यामुळे काहीतरी इलिगल करायचं आपण. मग PWDची लिफ्टला नोटीस येते का, आमची परवानगी घेतली नाही, ह्याची नोटीस, त्याची नोटीस. त्याच्यापेक्षा सगळी कामं पुढे धक्के खाऊ, 2 पैसे खर्च करू आणि चांगल्या प्रकारे करू. इकडे बेटाने पण सांगितलं तुम्हाला का तुम्ही तिकडे मीठ रस्ते आहे की नाही, रस्ती रस्त्याचा प्रश्न येत नाही. प्रत्येक नागरिकाचं काम आहे. आपली ग्रामदैवत आहे, आपले आराध्य दैवत आहे. त्या दैवताचं काम करण्यात सगळ्यांनी पुढाकार घेतलं पाहिजे. चांगल्या सोयी म्हणजे जीवदानी मंदिर चांगलं का चंडिका मंदिर चांगलं या भानगडीमध्ये आपण नाही. आपल्या मता आपल्या जागेवर दोन्ही मंदिर लोकांची सेवा कशी करते हे दोन्ही मंदिरवाल्यांनी दाखवून द्या. ज्याप्रमाणे जीवदानी मंदिर त्यांनी पण वाढवलं पाहिजे. त्यांच्या जीवदानी मंदिर सगळ्याच कामं केली असं मी नाही समजत. जी आहे काय ना काय ते वाढवत असतात. तसंच आपण पण एक आता मी तुम्हाला एक सामुदायिक विवाहाबरोबर जे मी सांगितलं जीवदानी मंदिरामध्ये या तुम्ही प्रदीप तेंडुलकरची बोलले तरी जातील. ते कोणते उपक्रम राबवतात हे आपल्या या मंदिरामध्ये देखील चांगल्या प्रकारे राबवलं पाहिजे, जेणेकरून मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाचं लग्न अगदी चांगल्या पद्धतीने आपण त्या मेहरबानी करतो असं नाही. त्याला एक कन्यादान सगळ्यात मोठं दान कोणतं असते, कन्यादान. ते एका लग्नाला हातभार लागणं हेच आशीर्वाद त्या कुटुंबियांचे, नातेवाईकांचे आपल्याला मिळत राहतात. वेगवेगळे चांगले उपक्रम आपण राबवत राहा, चांगल्या प्रकारे काम करा. आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या अध्यक्षांनी प्रांत ऑफिसला पण काही केसच्या बाबतीत उल्लेख केला, त्याच्यामध्ये पण जे काही सहकार्य लागेल त्या सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही कधी या माझ्या इकडे, कधी मी कोणत्याही तू कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा असं न विचारता जे काही माझ्याने जमलं ते काम करण्याचं प्रत्येक पक्षाच्या लोकांना, म्हणजे इकडे हरिहर असेल किंवा जनार्दन असेल, त्यांनी सांगावं कधी का माझ्याकडे आल्यावर मी कधी आयुष्यात राजकारण केलं. निवडणूक झाली, विषय संपला आपला. कोणी विरोधात केलं, कोणी बरोबर केलं, कोणी काय केलं, ह्याच्यापेक्षा आपल्या विभागातला एका कार्यकर्ता आपल्याकडे काहीतरी सहकार्य करता येतोय ते सहकार्य करतात. ते पण लोकांची कामं घेऊन येतात, स्वतःची कामं. हरिहरनी किंवा जनार्दननी कधी स्वतःचं काम घेऊन आलेलं मला आठवत. लोक उपयोगी कामं करतात, फिरत असतात. अशा प्रकारे फिरणं म्हणजे कोणत्याही पक्षाचे आणि त्याला सहकार्य करणं हे आपली सोय आहे. मी चंडिका नॅसाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज वसुबारस आणि दिवाळीचा पहिला दिवस. आजच आपण एक चांगलं भूमिपूजन केलं आणि
त्या भूमिपूजनामध्ये मला देखील सामील करून घेतलं. 93चा इकडे उल्लेख झाला. 93 नंतर आज 2025 तो बराच काळ लोटून गेलेला आहे. हेच प्रेम कायम राहावं. माझ्याकडून सहकार्य निश्चित आहे. धन्यवाद. मंदिर विकास कार्याबाबत आपण ज्या काही सूचना केल्या आहेत त्या शिरसावती आहेत. आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करू. अनेक वेळा आपण या संदर्भात भेट पण घेऊ. यानंतर पुढचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाच्या 5 भगिनींचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान करत आहोत. तदनंतर छोटासा आभार, कारण आपण 7 वाजता दुसऱ्या कार्यक्रमात जायचे असल्यामुळे वेळेमध्ये मी हा कार्यक्रम संपवत आहे. आमच्या 5 माय भगिनींना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. या अवलिया, आज आपण एकादशी आहे. आज एकादशी आहे. आमच्या हनुमान मंदिरामध्ये हरिपाठ सेवा सुरू आहे आणि या अशा शुभ प्रसंगी आमच्या माय भगिनी या ठिकाणी हजर आहेत. 5 जणांचे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सन्मान करत आहोत. यानंतर सर्वांनी बसून राहायचं आहे बरं का. सर्वांसाठी दीपावलीची मिठाई, मोठी सावड, उठणं सर्वांना दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू मिळणार आहेत. त्याच्यामध्ये ब्लँकेटचा समावेश आहे. हरेल पाटलांना विनंती आहे, आपण एका मिनिटात आभार प्रदर्शन करायचं आहे. आमच्या विश्वस्तांना विनंती आहे, सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यायचं आहे आणि सर्वांना एका मिनिटात आपण एका शब्दात आभार म्हणा. सर्व मान्यवरांचे आभार. आज या सुंदर अशा कार्यक्रमाला ग्रामदेवी नेसाच्या उद्वाहक लिफ्टच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी लोकनेते आदरणीय हितेंद्रजी ठाकूर, आमचे आप्पा, आमचे स्नेही हे या ठिकाणी उपस्थित राहिले. वेळात वेळ काढून त्याबद्दल त्यांचं खरोखर धन्यवाद मानतो व त्यांचा आभार मानतो. त्यासोबत असलेले आपले बेटाजी, त्यांनी आपल्याला नेहमीच या उद्वाहासाठी सतत मेहनत करून आपल्याला सपोर्ट केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो. यासोबत आलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, आपणा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद मानतो. जय चंडिका. कृपया सर्वांना दिनदर्शिका दिली जाईल. बसून राहा. आपणच्या सोबत निघतायत गणेश पाटील, चला भाऊ, ज्येष्ठ नागरिकांच्या पिशव्या घ्या. पत्रकार सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक आमच्या माय भगिनी आहेत. आम्ही सर्वांना दिनदर्शिका पिशवीमध्ये पॅक केलेल्या आहेत. आपणची पिशवी मंडळी, तुम्ही जाऊ नका. आपल्याला दुसरा कार्यक्रम असल्यामुळे ते निघत आहेत. आपणा सर्वांना दिवाळीचा प्रसाद घेऊन जायचा आहे. सर्वांना नाश्ता सुद्धा वाटायचा आहे. पहिला ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना घ्या, नाश्ता घ्या पहिला सोबत. निघून जातील लोक. दीपावलीची मिठाई घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. मोठी साबण आहे, उठणं आहे. हॅलो किरी साहेब, सुगंधाची लोक चालले, त्यांना पिशवी घेऊन जा. एक मिनिट व्यवस्थित मान. पाया पडताना
हॅलो, जे आपले कार्यकर्ते खाली त्याला विनंती, दिवाळीचा फराळ आपल्याला आलेला आहे. संतोष, ज्येष्ठ नागरिकांच्या पिशव्या घ्या. त्याच्यामध्ये ब्लँकेट आहे, मिठाई आहे, मोठी साबण आहे, ओपला आहे आणि दिनदर्शिका आहे. इथे कुठं भेटलं ना. हॅलो, एक दिवाळीचा प्रसाद आहे, मांडेचा प्रसाद आहे. कुणी 2 पिशव्या घेऊ नका, किंवा हिला द्यायचंय तिला द्यायचंय असं नाही. जे हजीरचे वजन ज्येष्ठ नागरिकांसाठी देत आहोत. मंडळी, कुणी जाऊ नका, थांबा जरा, त्यांना देऊ द्या. पहिला ज्येष्ठ नागरिकांना वाटून येऊ द्या. जे कनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आहे. पहिला आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना होऊन जाऊ द्या. सर्वांना दिनदर्शिका मिळते, कोणीही खाली वाट जाणार नाही. पण आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, जे कुठे कुणी 2-2 पिशव्या घेऊ नका, कारण सगळ्यांना मिळाले पाहिजे.